गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, चैतन्य जीवनशास्त्राचा अभ्यास करताना आपण इथं ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करतो आणि काही क्रिया आपण करतो आणि काही क्रिया ऑटोमॅटिक होतात. प्रत्येकासाठी वेगवेगळ्या, त्यांचं काही टाइम टेबल नाही. मग कोणत्या क्रिया ऑटोमॅटिक होतात? ज्या क्रिया ऑटोमॅटिक होतात त्यांना म्हणतात सूक्ष्म क्रिया, आणि ज्या क्रिया आपण जाणून बुजून करतो त्यांना म्हणतात स्थूल क्रिया. आणि स्थूल कोणत्या करतो हे तर तुम्हाला माहिती आहे, पण सूक्ष्म किती आहेत? असंख्य असंख्य. प्रत्येकाच्या ज्या त्या पूर्व कर्मानुसार त्याला त्याचे अनुभव येतात. कोणाची जीभ ऑटोमॅटिक टाळायला चिटकून जाते, कोणाचे डोळे ऑटोमॅटिक वर फिरतात, कोणाची जीभ बाहेर येते, कोणी जशी दिव्याची ज्योत हालते तसा हालतो, कुणाच्या कुणाच्या जशा मुंग्या किंवा किडे आपल्या बॉडीवर वर चढतायत असं वाटतं. या ज्याच्या त्याच्या कार्मिक कार्मिक एक्सचेंजनुसार ह्या सूक्ष्म क्रिया घडतात. पण या सूक्ष्म क्रियांना घाबरायचं कारण नाही, किंवा या असं मला काय होतंय याच्याबद्दल पण कुतूहल बाळगायचं कारण नाही, त्याच्यामध्ये अडकायचं नाही. आपण फक्त सतत अभ्यास बनत बनत बन जा. आपण परीक्षेत अभ्यास करतो आणि एक्झाम मध्ये आपण पास होतो किंवा आपला नंबर येतो. दोन क्रिया आहेत, एक क्रिया आपण करतो आणि एक क्रिया ऑटोमॅटिक घडते. विषय लक्षात येतोय का तुमच्या? मला काय म्हणायचं नीट कळतंय? आपण पुरुषार्थ करतो, आपल्याला यश मिळतं. आपण पुरुषार्थ करतो, आपल्याला यश मिळतं. आपण लग्न करतो, आपल्याला मुलं होतात. हे प्रत्येक ठिकाणी आपण काहीतरी करतो, आपल्याला काहीतरी ऑटोमॅटिक भेटतं. स्थूल आणि सूक्ष्म. स्थूल शारीरिक आहे आणि सूक्ष्म मानसिक आहे, आत्मिक आहे, आध्यात्मिक आहे. आणि कोणाच्या बाबतीत काय घडावं? आता मी खूप अभ्यास केला पण नंबर नाही आला. कार्मिक एक्सचेंज हा कर्माचा सिद्धांत आहे. हा कर्माचा सिद्धांत आहे. खूप अभ्यास केला पण परीक्षेत फेल होऊन गेलो. खूप अभ्यास केला पण परीक्षेत नंबरच नाही आला. खूप अभ्यास केला आणि पहिला नंबर आला. करणं आपल्या हातात आहे, होणं भगवंताच्या हातात आहे. आणि आता मला तुम्ही सांगा, अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या कोणत्या कोणत्या आहेत? एनीबडी? नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. शाबास, व्हेरी गुड. या अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या आहेत. आता या 8 पायऱ्यांपैकी कोणत्या पायऱ्या आपण करतो आणि कोणत्या पायऱ्या आपल्या ऑटोमॅटिक होतात? एनीबडी? नियमांचं पालन करतो, आसन, प्राणायाम करतो, प्रत्याहार करतो आपण. शाबास. त्याच्यानंतर ध्यान होतं. धारणा राहिली. धारणा होते. धारणा धारणा करावी लागते. शाबास. मग तुझी धारणा काय? धारणा शाबास, व्हेरी गुड, व्हेरी गुड. करावी लागते. त्याच्यानंतर ध्यान ऑटोमॅटिकली होतं आणि समाधी पण ऑटोमॅटिक. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान, एकदम परफेक्ट. चैतन्य जीवनशास्त्र तुला समजलेलं आहे. आणि तुमच्या लक्षात येतंय का? अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपण मी अनेक लोकांना इथं बोलवतो. मी फिजिकल सेमिनार्स घेतो, वेबिनार्स घेतो, ऍड रन करतो, त्याच्याकरता खर्चही करतो.
पण इथं काहीच लोक येतात. मी करतोय आणि काहीच लोक इथपर्यंत येऊन पोहोचतायत. मग स्थूल कोणतं आहे आणि सूक्ष्म कोणतं आहे? करणं स्थूल हम्म आणि येणं सूक्ष्म. सूक्ष्म आहे. मग इथं कोणी यावं हे कोण ठरवतं? बघून. बरोबर. मग ऋणानुबंधांशिवाय आपण इथं आलेलो नाहीत. काहीतरी काहीतरी तुमच्या आणि आमच्यामध्ये, आपल्या सर्वांमध्ये काहीतरी ऋणानुबंध आहेत. काहीतरी कर्मांचं एक्सचेंज होणं अपेक्षित आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, सगळ्यात जास्त देणं घेणं कर्मांचं एक्सचेंज कोणाबरोबर होतं? एनिबडी? व्यंकटेशचं आणि माझं, आपण इथे एकत्र आलोय. आपलं काहीतरी कर्माचं देणं घेणं आहे ना, म्हणून तर एकत्र आलोय. नाही तर तुला इथे यावंसं का वाटलं असतं ना? मी तर सगळ्यांनाच बोलवतोय, तूच का इथं आलास? येस ऑर नो? तुझं आणि माझं, माझ्याकडून तुला काहीतरी घेणं आहे, ज्ञान घेणं आहे. तुझ्या आयुष्यात त्या ज्ञानामुळे काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन होणं आहे, म्हणून तू इथे येतो न बोलवता. बरोबर की नाही? आता तुम्ही म्हणा, सर तुम्ही तर बोलवतात आम्हाला. आता मी बोलवतो की नाही बोलवत, हा प्रश्न पण जरा विचित्र आहे. मी सतत प्रयत्न करत राहतो, सतत त्या अभिषेक बरोबर हे कर ते कर, असं कर तसं कर, इथपर्यंत मला जाऊ दे, तिथपर्यंत मला जाऊ दे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोहोचू दे, हे मी करतो. आणि त्याच बाजूला मी सेम म्हणतो मी की इथं कोणालाच बोलवत नाही. खरं काय व्यंकटेश? व्हॉट इज द ट्रूथ? खरं तर एकच आहे की तुम्ही म्हणजे तुम्ही बोलवता बरोबर आणि बोलत पण असं जे म्हणता ना, तर तुम्हाला दिसते की येतो हिताचा कळवळा म्हणून जीव तुटते. त्यासाठी तुम्हाला वाटतं की प्रत्येकाने इथे यावं, प्रत्येकाची तुम्ही वाट पाहताय, पण इथे यायचंय का नाही यायचंय भगवंताचं. शाबास. जोपर्यंत भगवंताची कृपा होणार नाही तोपर्यंत तुम्ही येऊन पोहोचणार नाही. व्हेरी गुड. तर मग आता तुम्हाला इथपर्यंत कळलेलं आहे की काहीतरी ऋणानुबंध असल्याशिवाय तुम्ही आणि आम्ही एकत्र आलेलो आहेत का? राकेश सरांना ऑप्शन होता ना की बाबा ठीक आहे, एक कस्टमर आला, त्याने आपला प्लॉट खरेदी केला, विषय संपला, आपल्याला पैसे मिळून गेलेत. हा खूप चांगलं सांगतात निकम सर, त्यांचे मी व्हिडिओ वगैरे बघतो, ठीक आहे. पण राकेश सर इथपर्यंत येऊन का पोहोचलेत? बरं, महेश सर का नाही येऊन पोहोचलेत? राकेश सर, प्रश्न कळला का तुम्हाला? मग याचं उत्तर काय देणार तुम्ही? जेवढा डॉक्टर सचिन निकम तुम्हाला माहिती आहे, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त महेश सरांना माहिती. याचं कारण काय? तुमची माझी ओळख महेश सरांच्या नंतर झालेली आहे. महेश सर बब्बूभाईच्या माध्यमातून आम्ही एकमेकांना भेटलेलो होतो आधी, बरोबर की नाही? डॉक्टर सचिन निकम बद्दल जास्त माहिती महेश सरांना आहे की वर्मा सरांना आहे? आत्ताची परिस्थिती नाही, आत्ताची सिच्युएशन वेगळी आहे. पण एक 2-3 महिन्यापूर्वीचा जर आपण विचार केला तर महेश सरांना डॉक्टर सचिन निकम विषयी जास्त इन्फॉर्मेशन होती. पण इथपर्यंत यायची इच्छा फक्त वर्मा सरांनाच का झाली? दिस इज माय क्वेश्चन. कारण हा जो आध्यात्मिकचा मार्ग आहे आणि हा जो आध्यात्मिकचा मार्ग आहे हा तेवढा सत्य मार्ग आहे. एकाच शब्दात याचं उत्तर एवढंच आहे, ऋणानुबंध. तुमचे आणि आमचे काहीतरी ऋणानुबंध आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला आकर्षित करू शकलो. ओके. आता हेच, आणि माझा जो पहिला प्रश्न होता जो आपण विसरून गेलो या डिस्क्रिप्शन मध्ये, माझा प्रश्न हा होता की सगळ्यात जास्त ऋणानुबंध आपले कुणाबरोबर असतात? स्ट्रॉंग ऋणानुबंध कुणाबरोबर असतात? दिस इज माय क्वेश्चन ऍक्च्युअली. आणि त्याच्यातून बाकीचे उपप्रश्न तयार झाले. शाबास, व्हेरी गुड. दुसरा नंबर, मुलाबरोबर असते. अजून परमेश्वराबरोबर. अजून गुरु शिष्याबरोबर. अजून
कर्म. भौतिक जीवनामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग संबंध, रिलेशन जे असतात ना, कर्माचं एक्सचेंज, सगळ्यात पहिले तर आई वडील, नंतर बायको, नंतर भाऊ बहीण, मुलं, जे ज्याला आपण रक्ताचं नातं म्हणतो ना, रक्ताचं नातं, यांच्याशी आपले खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग असतं, खूप मागच्या जन्माचं देणं घेणं असतं. आणि नंतर मित्र येतात या सगळ्यांची, आणि शत्रू पण येतात. नंतर आपल्या आजूबाजूला राहणारे जे असतात ना, शेजारी पाजारी, आपण ज्या समाजात राहतो. आता मी चाकणमध्ये राहतो. मी एकेकाळी कुठे राहायचो? मालेगावला राहायचो. माझी जन्मभूमी मालेगाव, माझी कर्मभूमी चाकण. मला सांगा, सगळं काय आहे मालेगावला. आई वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. सगळं म्हणजे म्हणतो ना आपण, इथं मला जे सगळं उभं करायला मला माझ्या आयुष्याचे 15 वर्ष वाया घालवावे लागलेत, तिथं मला 15 दिवस उभं करता आलं असतं मालेगावला. मग मी इकडे का आलो? कारण एकच आहे, आणि ते म्हणजे चाकणच्या लोकांची माझे असलेले ऋणानुबंध. चाकणने मला खेचून आणलं. मला कधीच वाटायचं नाही, हे ट्रुथ सांगतोय मी, सगळी परिस्थिती सगळं ओके असताना आई वडिलांना असं वाटायचं की अरे आपला पोरगा इकडेच येईल. आई वडिलांनी माझ्याकरता गाळा घेऊन ठेवला. जसा माझा MBBS नंबर लागला तसा माझं पोरग येईल, इथं प्रॅक्टिस करेल. 2 गाळे घेऊन ठेवले, नंतर 2 एकर जमीन घेऊन ठेवली. तुम्हाला म्हणजे कशा करता की याचं पुढे भविष्यात इथं हॉस्पिटल होईल वगैरे वगैरे वगैरे. त्यांना अजिबात वाटत नव्हतं की मी मालेगावला सेटल होणार नाही. पण वैयक्तिक माझ्या आतून जो आवाज यायचा काय, की मी कधीच मालेगावला सेटल होऊ शकत नाही. दिस वॉज माय विजन. मग काय असेल माझी मला असं विजन यायचं मला की आध्यात्मिक जागा आहे, आध्यात्मिक शहर आहे, नंतर नदी वाहतीये, जिकडे तिकडे हिरवळ आहे, आजूबाजूला डोंगर आहेत, आणि जवळच एक मेट्रो सिटी आहे की जिथं मी रविवारी जाऊन मस्त छान पिक्चर बघेल, मॅकडोनाल्ड्स खाईल, एन्जॉय करेल. दिस वॉज माय विजन बिफोर कमिंग टू चाकण. आणि MBBS झाल्यानंतर ही माझी स्वप्नातली जागा शोधण्याकरता, आध्यात्मिक जागा कोणती असेल बाबा, म्हणजे नाशिकच्या आजूबाजूला असेल. मग मी पेठ, सुरगाणा, नंतर मखमलाबाद, लासलगाव, निफाड, येवला या जागेवर भेट दिली की माझ्या स्वप्नातली जागा ही आहे का. मी कधीही विचार केला नव्हता की माझ्या स्वप्नातली जागा चाकण असेल. पण जेव्हा मी चाकणमध्ये सेटल झालो तेव्हा माझ्या लक्षात आलं की चाकणच्या दोघं बाजूला नद्या आहेत. चाकण चक्रेश्वराच्या माध्यमातून एक आध्यात्मिक शहर आहे, गाव आहे. जवळच देहू आहे, आळंदी आहे, आणि जवळच रविवारी एन्जॉय करण्याकरता पुणे मेट्रो सिटी आहे. हे स्वप्न नव्हतं माझं. दिस वॉज माय व्हिजन अँड दिस इज हॅपन्ड लाईक दिस. बोलत होतो ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी माझे आई वडील व्हावं, कोणाच्या पोटी मी जन्माला यावं, आणि कोण माझ्या पोटी जन्माला यावं, कोण माझा मित्र बनावा, कोण माझा शत्रू बनावा, कोण माझा शेजारी बनावा, आणि कोण माझी बायको बनावी, धिस इज प्री डिसाइडेड. आर यू गेटिंग व्हॉट आय एम टॉकिंग? धिस इज ऍब्सोल्युटली प्री डिसाइडेड. तुम्हाला असं वाटेल की आपण हे 100 वर्ष आयुष्य जगतोय. नो, आपण 100 वर्षाकरता हे शरीर धारण केलेलं आहे, पण अनंत काळाच्या आपण आत्मे आहोत. मैं देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. चेंज द पॅराडॉक्स शिफ्ट. हा माइंडसेट तुम्ही या चैतन्य जीवनशास्त्रामध्ये चेंज करतात. बाकीचे लोक काय म्हणून जगतात की मी आय एम दिस पेरिशेबल बॉडी, आय एम दिस बॉडी, आणि मला डेथ आहे, मला डिझीज आहे, मला डिके आहे. डिके म्हणजे काय? मी कुजतो असा त्याचा अर्थ नाही. माझं वय वाढतं, बालपण, तरुणपण, गृहस्थाश्रम, म्हातारपण, आणि शेवटी डिके. डेथ, डिझीज अँड डिके कुणासाठी आहे?
बॉडीसाठी. बट पॅराडॉक्स शिफ्ट काय झाला? आय एम इमॉर्टल कॉन्शियसनेस. इमॉर्टल कॉन्शियसनेस म्हणजे काय? मी चैतन्य आहे, मी नित्य आहे, मी मुक्त आहे, मी सत्य आहे, मी सनातन आहे, मी बुद्ध आहे. आणि हे सत्य समजायला अनेकांना अनेक जन्म लागून जातात. तुम्ही नशीबवान आहात की या सत्यापर्यंत तुम्ही येऊन पोहोचलात, म्हणजे तुम्ही याची देही याची डोळा मुक्त झालात. पण ही मुक्ती स्वीकारायची की नाही स्वीकारायची, चॉईस इज युअर्स. का? कारण मला माहित नाही तुमच्या अंतरंगात तुमच्या कर्मांचा इतिहास मला माहित नाही, आणि तुमच्या मनात आता काय इच्छा आहे. तुमच्या मनात इच्छा असू शकते की मला अजून एक लग्न करायचंय. तुमच्या मनात इच्छा असू शकते मला बंगला बांधायचा आहे. तुमच्या मनात इच्छा असू शकते मला अजून पैसे कमवायचे. तुमच्या मनात इच्छा असू शकते मला मला 2-3 मुलं झाली पाहिजेत. काही तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू शकते, भले तुम्ही ती प्रकट करा किंवा नका करू. आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि जर इच्छा शिल्लक राहिली तर रिटर्न तिकीट कन्फर्म. रिटर्न तिकीट कन्फर्म म्हणजे काय? मग मुक्ती होणार नाही, मग मुक्ती होणार नाही. आणि म्हणून मी छाती टोकून सांगतो की तुम्ही याची देहा याची डोळा मुक्त झालेलाच आहात. पण मृत्यूच्या समयी बाय चान्स एखादी इच्छा तुमची आपण राहून गेली. व्यंकटेशची इच्छा राहून जाईल काय की नाही यार, सगळं केलं, आमदार झालो, खासदार झालो, सगळं मिळालं, पण मरायच्या आधी ना मला तिथे शाळा बांधायची होती, राहून गेली. यावं लागेल, रिटर्न तिकीट कन्फर्म. काय बोलतोय मी कळतंय तुम्हाला? अगदी तसंच. एक जुनी घटना आहे. देवदत्त नावाचा एक व्यापारी होता आणि एका चांगल्या पुण्यासारख्या सिटीमध्ये तो व्यापार करत होता. चांगला म्हणतो ना आपण प्रोफेशनल व्यापारी, धंदेवाईक, भरपूर पैसे, मस्त टोले जंग, इमारत, मोठा मॅन्शन, आणि अशा पद्धतीने तो राहत होता. पण त्याची बायको लवकरच वारली. एक मुलगी झाली आणि वारली. आता त्याचा मेंदू जो चालायचा ना तो फक्त बिझनेस, व्यापार करायचा फक्त, बस. आणि मुलीवर त्याचा प्रचंड जीव होता. पण मुलीच्या बाबतीत सगळं त्याचे कारण काय? दुसरं कोणी नाहीच, एकुलती एक मुलगी आणि तोच. बाकी सगळे नोकर चाकर बिल्डिंग मध्ये, त्याच्या इमारतीमध्ये. आणि असं त्याचं जीवन चालू होतं. मुलगी मोठी झाली. मुलीचा स्वभाव मात्र जरा वेगळा होता. मुलगी एकदम भाविक स्वभावाची होती, सात्विक स्वभावाची होती. रोज देवदर्शनाला जाणं, शिवलिंगासमोर आराधना करणं. तिचं नाव होतं गौरी. असं तिचं नित्य चालत होतं. आता मुलगी वयात आली. तिचा स्वभाव आणि वडिलांचा स्वभाव तिला माहिती होता. वडील म्हणजे काम 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 काम, आणि मुलगी म्हणजे एकदम छान, मस्त, हुशार, रूपवान, सुखवस्तू, सगळं काही तिचं म्हणजे म्हणतो ना आपण सोन्याचा चमचा घेऊन ती जन्माला आलेली होती. आणि सगळं तिचं एन्जॉयमेंट मध्ये चाललं होतं. तिच्याबरोबर ज्यावेळेस मंदिरात जायची त्याच्याबरोबर त्यावेळेस 2-3 नोकर चाकर राहायचे धरायला वगैरे. एके दिवशी ती मंदिरातून येताना तिने एक दृश्य बघितलं. एक तरुण मुलगा लहान मुलांमध्ये खेळत होता आणि त्या लहान मुलांची एकदम आत्मीयतेने प्रेमाने बोलत होता. त्या मुलांची त्याचं एकदम वेगळंच ट्युरिंग तिला दिसलं. तो मुलगा त्या मुलांना सांगत होता की हे बघा असे खेळण्या बनवायच्यात. आणि त्याने लगेच पटापट मातीच्या खेळण्या बनवून दिल्यात त्याला. एक गाडी बनवली, एक बैल बनवला, एक असा मूर्त्या 2-3 बनवून दिल्यात. आणि ते मुलं लागलेत खेळायला. ते मुलं इतके रंगून गेले होते आणि त्याच्या जवळची ती कला इतकी सुंदर होती की कोणी त्याच्यावर आश्चर्य करावं की याच्या हातात काय कला आहे बाबा. नुसता मातीला आकार दिला की एकदम सुंदर त्याच्यातून तो मूर्ती घडवून टाकतो. आणि त्या मुलांना खूपच आनंद वाटायला लागला. गौरीने ते बघितलं आणि गौरी त्याच्याकडे, मस्त आहे बाबा, छान आहे. पहिल्या दिवशी तिने बघितलं हे दृश्य आणि त्याचं बोलणं, त्या मुलांबरोबरची त्याची आत्मीयता तिला भावली की किती छान हा माणूस सहज आकार देऊन टाकतो मातीला. म्हणजे सामान्य दिसणारी माती सुद्धा याच्या हाताच्या स्पर्शाने एकदम चमत्कारिकरित्या आपलं रूप पालटून टाकते. याच्यावरती विचार करत होती. घरी गेली आणि रात्री सुद्धा तिला तेच दृश्य दिसत होतं. ती दुसऱ्या दिवशी जेव्हा मंदिरात गेली तेव्हा आवर्जून तिने तिथं बघितलं. तिथं
ती मुलं आज खेळत नव्हते. आज त्यांना तिला ती जागा रिकामीच दिसते. मग तिने चौकशी केली की इथे मुलं होते ते कुठे गेले. त्यांनी सांगितलं हा या झोपडीत राहतो, तो त्या झोपडीत राहतो. आणि तो एक माणूस होता काल तो आपल्या गावातला कुंभाराचा पोरगा आहे म्हणते. कुंभाराचा पोरगा येते ते त्या कुंभारवाडीत राहतं आणि चांगला पोरगा आहे असं अशी तिला इन्फॉर्मेशन मिळाली. आता 2-3 दिवस झाले तिच्या मनात तेच दृश्य की यार किती छान. मग तिने काय केलं, रस्ता चेंज केला. तिने त्या कुंभारवाडीतून यायचा निर्णय घेतला आणि सहजच तिला तो माती घेऊन येताना दिसला. बैलगाडीत त्याने माती आणलेली होती. माती ती पायाने तुडवायची आणि त्याच्यातून मडकी घडवायची. मग तो त्याचं काम करत होता. ते कुंभाराचं चाक तो फिरवायला लागला. ही त्याच्याकडे बघायला लागली. तो एकदम आदराने उठून तिला म्हटला, मॅडम तुम्हाला काही पाहिजे का? कोणतं मडकं हवंय तुम्हाला? काय हे माझ्याकडे दिवे आहेत, हे भांडे आहेत. त्याने सगळा त्याचा शोरूम तिला दाखवला. आता गणपतीचे दिवस आलेले आहेत, हे बघा मी किती सुंदर गणपती बनवलेत. तुम्हाला गणपतीची मूर्ती बुक करायची आहे का? वगैरे वगैरे त्याने विचारलं. आणि त्याच्या त्या छान बोलण्याने ती मोहित झाली. ती घरी गेली पण तिच्या डोक्यातून काही ते जायचं नाही. आता तिने रस्ता बदलला. रोज ती त्या कुंभारवाड्यातूनच जायला लागली. हळूहळू ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. पण हा जो माधव होता त्याचं नाव काय होतं? हिचं नाव काय होतं? गौरी. माधवला माहित होतं की अरे हिच्यातने आपल्या दरी खूप मोठी आहे. ही श्रीमंत बापाची एकुलती एक लेक आहे आणि मी तरी असा भनंग, माझे आई वडील आणि मी एकटा या झोपड्यात कुंभारवाड्यात येऊन कशाला ही राहील. हे पॉसिबल नाही हे त्याला वाटायचं. ती एक दिवस तिने विचारलं. पण दोघंही एकमेकांबरोबर एक्सप्रेस कधीच झालं नाही. दोघांनी एकमेकांना कधीच प्रपोज केलं नाही. तिने एक दिवस त्याला विचारलं की माधव, आयुष्यात पैसा समृद्धी महत्वाची असते की नीती आणि धर्म आणि प्रामाणिकपणा महत्वाचा असतो? असं कोणी विचारलं? गौरीने विचारलं. आणि त्याला कळलं की माझ्या मनात जे चालू आहे तेच हिच्या मनात चालू आहे. त्याने सांगितलं की भौतिक जीवनात जर तू म्हणशील तर भौतिक जीवनात समृद्धी आवश्यक असते. पण जर स्पिरिच्युअली तू जर मला विचारशील तर प्रामाणिकपणा, नीती आणि धर्म जास्त महत्वाचा आहे. असं त्याने एकदम आदर्श उत्तर तिला दिलं. दिवसामागून दिवस जायला लागलेत. दोघांचं भेटणं वाढलं. कधी मंदिरात तर कधी गार्डन मध्ये, कधी मॅकडोनाल्ड मध्ये तर कधी इकडे तिकडे ते दिसायला लागलेत. आणि मग काय झालं? गावात चर्चा झाली. न्यूज कोणापर्यंत येऊन पोहोचली? देवदत्त पर्यंत. देवदत्त म्हटलं अरे कुंभाराचं पोरग माझ्या पोरी बरोबर. आणि मी तर काय स्वप्न बघितले होते. मी त्या अमुक पाटलाला वचन देऊन ठेवलेलं आहे, असं आहे तसं आहे. त्या पाटलाचा पोरगा केवढा रूपवान आहे, किती सुंदर आहे. माझी मुलगी कुंभाराच्या पोराबरोबर राहू शकत नाही चुकी. त्यांनी त्याच्या नोकराच्या मार्फत एक निरोप पाठवला. कुणाला? माधवला. की तिचं लग्न ठरलेलं आहे, तू तिचा विषय सोडून दे. निरोप पाठवला. आणि तिला तुझ्यासारख्या भिकारड्या माणसाबरोबर लग्न करायचं नाही. हा निरोप प्रत्यक्ष गौरीनेच तुला दिलेला आहे. तर तू तिचा विषय डोक्यातून काढून टाक. प्रत्यक्ष गौरीने हा निरोप दिलेला आहे. माझं आश्चर्य वाटलं. असं नाही होऊ शकत. पण तरी त्याने स्वीकारलं की गौरीला असं वाटतंय की तुझ्यासारख्या गरीब माणसाबरोबर मला लग्न करायचं नाहीये. माझ्या वडिलांनी ऑलरेडी त्या पाटलाच्या पोराबरोबर माझं लग्न ठरवलेलं आहे आणि मी तुझ्याबरोबर सुखी राहू शकणार नाही आणि मी त्याच्याबरोबर सुखी राहील. आणि त्याने माधवने ऍक्सेप्ट केलं. आणि सेम असाच निरोप त्याच्या मुलीबरोबर पण त्याने पाठवला की माधव दुसरीकडे लग्न करणार आहे, त्याचं पण लग्न ठरलेलं आहे, तर तुझ्याबरोबर त्याचा जमणार नाहीये असा निरोप त्याने पाठवून दिला. तिला आश्चर्य वाटलं की माधव असं कसं काय करू शकतो. 2-3 महिने निघून गेलेत. पण तिचं लक्ष काही लागे ना कशातच. ना जेवणात लक्ष, ना मंदिरात जाण्यात लक्ष. आणि ती अपसेट होऊन गेली. म्हणजे ब्रेकअप झाल्यानंतर जसं होतं
तशी तिची स्थिती झाली. आणि तिच्या वडिलांनी तिला बघितलं की अरे ही अशी निस्तेज का दिसायला लागली. वडील मोठे तुर्रेबाज होते. त्याने गावात असतातच काही गुंड चोरटे, ते सुपारी देऊन काम करतात, त्याचे होते कॉन्टॅक्ट. त्याने बोलवलं आणि सांगितलं की तो सकाळी तिकडे जातो म्हणे माती घ्यायला. तिकडे गेला की पहाटे त्याचा गेम करून टाका. आणि काळ जुना होता, एवढं पोलीस इन्व्हेस्टिगेशन नव्हतं, काय नव्हतं. याचा अधिकार खूप मोठा होता गावात, त्याचं नाव, इज्जत, शोहरत खूप होती. आणि त्या लोकांनी काय, पैशांची पुडगी मिळाली, सोन्याच्या मोहरा मिळाल्या. त्यांनी दुसऱ्या दिवशी हा जेव्हा माती घ्यायला गेला माधव, तो माती खोदत होता आणि त्याच्या आजूबाजूला लाट्या घेऊन गेले. बघितले 10-12 लोक. अरे का मारतात तुम्ही मला? तेवढ्यात दुसरी काठी, तेवढ्यात तिसरी काठी, तेवढ्यात चौथी काठी, तेवढ्यात 5वी काठी. किती काठ्या त्याच्या पाठीवर येऊन पडल्यात. त्याला काही समजायच्या आतच तो बेशुद्ध पडला. आणि थोडस त्याच्याशी शिल्लक होतं. त्याने फक्त मरताना एकच इच्छा व्यक्त केली, हे महादेवा, मी जर माझ्या प्रेमाशी त्याला कळून गेलं की हा काय विषय चाललेला आहे. माझ्या प्रेमाशी जर मी प्रामाणिक असेल तर निदान पुढच्या जन्मात तरी गौरीला आणि मला तू एक कर. आणि दुसरा एक काठीचा तडाखा डोक्यात बसल्याबरोबर तो पंचत्व पावला, मरून गेला. गावात न्यूज कळली की कोणीतरी माधवचा खून करून टाकला. गौरीला पण कळलं. गौरीला आश्चर्य वाटलं की अरे माधव सारखा चांगला पोरगा आणि त्याचा कोण शत्रू असेल आणि कोण त्याचा खून करून टाकेल. तिला खूप वाईट वाटलं. तिला काही सुचेना की आता काय करावं. म्हणजे शेवटी तिला एकच आधार होता आणि तो म्हणजे महादेवात जवळ जाऊन बसले आणि त्याच मंदिरात ते काही टवाळके असतात ना का, तंबाखू खात ते 2 बसलेले होते. त्या दोघांचा आवाज तिला ऐकू येत होता. ते एकमेकांबरोबर बोलत होते. माधवला मारून टाकलं बरं का म्हणे. कोणाचं असेल म्हणे ते काम, देवदत्ताचंच काम असेल काय म्हणे. त्याने मलाच सांगितलं होतं म्हणे, एक दिवस निरोप घेऊन मलाच पाठवलं होतं माधवकडे. आणि त्याने मीच निरोप दिला होता म्हणे माधवला की गौरी तुझ्याशी लग्न करणार नाहीये. आणि हे जेव्हा तिच्या कानावर पडलं, तिला तिच्या वडिलांचं पूर्ण षडयंत्र लक्षात आलं. ताड ती घरी गेली आणि वडिलांना तिने जाब विचारला. वडिलांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. गौरी, अगं तुझ्या भविष्याकरताच मी ते केलं. म्हणजे तुम्ही माधवला मारून टाकलं? हो, मी माझ्याच सांगण्यानुसार त्याला मारून टाकलं. अरे तुझं भविष्य माझ्याकरता जास्त महत्वाचं आहे, तुझं जीवन माझ्याकरता जास्त महत्वाचं आहे. मला काय पडलंय त्या कुंभाराच्या पोराशी. एक क्षणही हे घड्याळ तुमचं, ही पर्स तुमची, हे कपडे तुमचे, अंगावर फक्त एक साधी साडी घातली आणि तिने घर सोडून दिलं. मला तुमच्यासोबत राहायचं नाही. मला तुमच्या या वैभवाशी काहीही घेणं देणं नाही. तुम्ही माझ्यासाठी जे काही प्लॅनिंग करत आहात, मला माझं नशीब कसं असावं, माझं जीवन कसं असावं हे मी ठरवणार, तुम्ही नाही. आणि तिने सरळ गृहत्याग केला. ती जंगलात गेली. जंगलात त्यावेळेस गुरुकुलची पद्धत होती. एका साधूच्या घरात, साधूच्या आश्रमात ती राहायला लागली. साधूची सेवा केली. दिवसामागून दिवस गेले, महिन्यामागून महिने गेले, वर्षामागून वर्ष गेले. आणि आता मृत्यूची वेळ जवळ आली. तिच्या मृत्यूपर्यंत ती माधवला विसरू शकली नाही. तिचं आयुष्य संन्यासाचं आयुष्य झालं. तिचं पूर्णच्या पूर्ण तारुण्य आणि पूर्ण जीवन तिने फक्त आणि फक्त माधवच्या आठवणीत व्यतीत केलं. एक दिवस ती नदीवर पाणी घ्यायला गेली होती आणि पाण्याकडे बघताच तिची प्राणज्योत मालवली. तिथंच तिने मृत्यू पावली. मृत्यूच्या समय सुद्धा तिला त्या पाण्यात माधवचा चेहरा दिसत होता. मृत्यूच्या समय सुद्धा तिला त्या पाण्यात माधवचा चेहरा दिसत होता. काही दिवसांनी एका गावात एका मुलाचा जन्म झाला. लहानपणापासूनच मुलगा कुशाग्र बुद्धीचा होता.
तेजस्वी होता, एकदम सुंदर त्याचं व्यक्तिमत्व होतं. स्कूलमध्ये शिकायचा आणि त्याला कार्यानुभव, विशेष इंटरेस्ट असायचा. कार्यानुभवात त्याला जर काही कार्य सांगितलं पटकन करून आणायचा. आणि विशेष म्हणजे मातीचे भांडे तो इतके सुंदर बनवायचा. कारण काय? पूर्वजन्माचा त्याचा संस्कार होते, वृत्ती होत्या. त्याला कोणी शिकवलं नाही. तो कुंभाराच्या घरात पण जन्माला आलेला नव्हता, पण मातीचे भांडे मात्र सुंदर बनवायचा, चित्र सुंदर काढायचा. त्या गावापासून एक 15-20 किलोमीटरच्या अंतरावर त्याच दरम्यान एका मुलीचा पण जन्म झाला. मुलगी पण ते गावात चांगल्या श्रीमंत घरात जन्माला आली होती. मुलगी पहिल्यापासूनच सुखवस्तू होती, सगळं ऐशो आराम तिच्या जवळ होता. एके दिवशी कॉलेजमध्ये ती मुलगी, त्या मुलीने याला बघितलं. आता त्या मुलीचं नाव होतं राधा आणि याचं नाव होतं मोहन. या जन्मातलं नाव. मोहनला तिने बघितलं आणि मोहनचे डोळे तिला आकर्षित करत होते. तिला कळत नव्हतं की इतके मुलं आहेत बाबा वर्गात, हा मोहनच मला काय एवढा आकर्षित करतो. आणि त्या मोहनलाही कळायचं नाही की अरे ही राधा, कदाचित त्याला असं वाटलं राधा आणि मोहन आमच्या नावाच्या साम्यामुळे मला तिच्याविषयी आकर्षण वाटत असेल. पण एक दिवस त्याने हिंमत करून तिला प्रपोज केलं आणि तिने पण कबूल केलं की मला पण तू आवडतोस. पण आता काय करायचं? तू तुझ्या घरी सांग, मी माझ्या घरी सांगतो. आता घर दोघांचे सुखवस्तू होते, दोघांच्या घरातल्यांनी ऍक्सेप्ट करून घेतलं. जातीचं हे सगळं व्यवस्थित आहे, त्याचं घर पण चांगलं आहे, हिचं घर पण चांगलं आहे. आनंदी आनंद झाला. लग्नाची तारीख ठरली, लग्न झालं आणि दोघंही सुखाने संसार करायला लागले. आनंदी आनंद होता सगळे. पण ते ज्या घरात राहत होते त्या घरात एक भटकं कुत्रं यायचं. ते भटकं कुत्रं यायचं, त्या कुत्र्याला ती खूप घाबरायची. कोण? राधा. त्या कुत्र्याला खूप घाबरायची. त्या कुत्र्याला सारखा हाकलायची, पण ते कुत्रं मात्र कायम तिच्याकडे यायचं, तिथंच यायचं, तिच्या समोरच बसायचं, तिच्या जवळपासच बसायचं. कधी कधी ती त्याला मारायची, कधी कधी काठी पण घालायची, हाड म्हणायची, हाकलून द्यायची. ते कुत्रं इतकं पट्यारं होतं की ते काही जरी झालं तरी थोडा वेळात फिरून आलं का ते तिथंच बसायचं. तिने हजारो वेळा त्याला काठी मारली असेल आणि हजारो वेळा त्याने तिला हाड म्हटलं असेल. दिवस गेलेत. दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्ष गेले. एक दिवस ते कुत्रं अगदी तिच्या जवळ आलं. तिच्या डोळ्यात डोळे टाकून ते बघत होतं आणि जणू काही तिला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होतं. तिला त्याची भाषा कळलीच नाही. तिने तिच्या जवळ एक चप्पल होती. हे कुत्रं काय माझ्याजवळ आलंय, चप्पल मारून फेकली. ते कुत्रं थकलं होतं. जवळजवळ 15-20 वर्षापासून ती त्या कुत्र्याला पाहत होती आणि ते कुत्रं तिला पाहत होतं. पण 15-20 वर्षात तिने कधीच त्याच्यावर प्रेम व्यक्त केलं नाही. पण आज तिला वाटलं की यार आपण विनाकारणच त्याला मारलं. आज तिला वाटलं. ती घरात गेली, घरातून एक शिळी चपाती घेऊन आली. शिळी चपाती आणि त्याच्या पुढे टाकली. त्याने त्या चपातीकडे बघितलं, तिच्याकडे बघितलं आणि प्राण सोडून दिला. कुत्रं मरून गेलं. तिला वाईट वाटलं. तसं आयुष्य गेलं की त्या कुत्र्याला ती घाबरत होती. 15 वर्षापासून त्या कुत्र्याला घाबरत होती. पण आज मात्र तिला त्याच्याविषयी प्रेम वाटू लागलं. तिला थोडं वाईट वाटलं आणि त्या डोळ्यातून 2 अश्रू निघालेत. तेवढ्यात तिथून एक साधूंची जी हे असते ना, वारी जशी असते तशी 2-4 साधू ते टाळ चिपळ्या वाजत चाललेले होते. आणि एक साधूने ते दृश्य बघितलं. तो साधू म्हटला, अगं चांगलं झालं, मुक्त झाला. त्याला त्याच्या कर्मांचं फळ मिळून गेलं, नको रडूस. असं म्हणून तो साधू तिकडून आला, तसं तिकडे निघून गेला. पण हिच्याही दिवसभर काही विशेष नाही. कुत्रं होतं, मरून गेलं, विषय संपला. पण रात्री झोपायच्या आधी त्या साधूचं जे बोललेलं होतं, अगं त्याच्या कर्मांचा हिशोब पूर्ण झाला, गेलं ते, नको रडूस, हे तिला सारखं आठवत होतं. काय असेल बाबा हे काय असेल? आणि म्हणून त्याचा राज तिने शोधायचा प्रयत्न केला आणि तिने दुसऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याला सांगितलं
की इथं काल ते साधू गेलेत, इकडून इकडे गेलेत. हा म्हणे ते तिकडे आता सध्या कावड चालू आहे ना म्हणे, कावड, ते तिकडे त्या मंदिरात गेले असतील म्हणे, मला त्या साधूला भेटायचंय म्हणे. त्या साधूला सर्च केलं, तो साधू मंदिरात बसलेला होता त्याच्या लोकांबरोबर, ते चिलिम फुकत, आणि हे दोघंच्या दोघं तिथे गेलेत. महाराज तुम्ही काल असं म्हटले की त्याला त्याची शिक्षा मिळाली, म्हणजे काय? त्याच्या कर्मांची शिक्षा त्याला मिळाली म्हणजे काय? बस म्हणे, अगं हा ऋणानुबंधांचा विषय आहे. ते जे पुत्र आहे ना, ते दुसरं तिसरं कोणी नसून मागच्या जन्मातले तुझे वडील होते. तो देवदत्त होता आणि मागचा जन्म त्या साधूने त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितला. त्यांना कळलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि जेव्हा आपण दोन शरीर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, एक माशी सुद्धा, साधी घर माशी सुद्धा आपल्या शरीरावर ऋणानुबंध असल्याशिवाय बसू शकत नाही. झाडावरचं पान सुद्धा भगवंताच्या इच्छेशिवाय हालत नाही. हे सूत्र आहे आणि हे सूत्र आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज माझ्या आयुष्यात बायको म्हणून कोण आहे, आई म्हणून कोण आहे, बाप म्हणून कोण आहे, मित्र म्हणून कोण आहे, बहीण म्हणून कोण आहे, शत्रू म्हणून कोण आहे, हे नीट समजून घेतलं पाहिजे. जर कोणी शत्रू म्हणून तुमच्या आयुष्यात असेल तर मागच्या जन्माचा हिशोब तो पूर्ण करतोय. जर कोणी मित्र बनून काही दिवस सोबत राहून तुम्हाला फसवून निघून गेला असेल तर हाही कर्मांचा हिशोब चुकता करण्याचा विषय चालू आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, लेट गो. शत्रूवरही प्रेम करा. का? कारण तो वसूल करायला आलेला आहे. बायको जर कर्कश असेल, बायको जर त्रासदायक असेल तर तिलाही क्षमा करा. वडिलांपासून त्रास होत असेल तर वडिलांनाही क्षमा करा, त्यांनाही समर्पित व्हा. आईला कधीच दुखवू नका. आणि जर याच्या आधी दुर्दैवाने काही चुकीच्या गोष्टी तुमच्या हातून घडल्या असतील तर लेट गो, सोडून द्या विषय. इथून पुढे स्वतःला फॉर्मॅट करा आणि चराचरात परमेश्वर असं म्हणून आज जी व्यक्ती माझी बायको म्हणून माझ्या आयुष्यात आहे, जी व्यक्ती माझी आई म्हणून माझ्या आयुष्यात आहे, जी व्यक्ती माझे वडील म्हणून माझ्या आयुष्यात आहे, त्या सर्वांच्या बद्दल मी कृतज्ञ आहे. सर्वांच्या बद्दल मी कृतज्ञ आहे. श्री गुरुदेव दत्त.